स्तोत्र संहिता 139 याचे 23 आणि 24 वचन वाचूया. साम्स 139 हो 139 23 आणि 24. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालव. आमेन. आपण बघतो परमेश्वराचं वचन ज्यावेळेस आपण आज बघतोय की लेंट पिरियड मध्ये आपण फास्टिंग करतो, उपवास प्रार्थना करत असताना काल आपण बघितलं योएल मध्ये भविष्यवक्ता म्हणतो की परमेश्वराचं वचन सांगतं की काय तुम्ही आपले कपडे नाही तर हृदय फाडा, है ना. आणि परमेश्वराचं वचन आज आपल्याला सांगतं की हे परमेश्वरा तू काय कर, तू माझी झडती घेऊन माझे हृदय पहा. परमेश्वराच्या वचन मध्ये आपण आज बघतो की आपण ज्यावेळेस आपला स्वतःचं परीक्षण करतो, ज्यावेळेस आपण आपल्या स्वतःकडे बघतो, त्यावेळेस आपण काय करतो, आपण बघतो अरे माझ्यामध्ये हे चांगलं आहे, मी हे करतो, मी ते करतो असं. पण परमेश्वराचं वचन तो म्हणतो ज्यावेळेस परमेश्वर आपल्याकडे बघतो तो असं लिहिलंय की माझे मनोगत, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण, म्हणजे माझे जे इंटेन्शन्स आहेत, माझ्या मनामध्ये जे इच्छा आहेत किंवा जे माझ्या मनाच्या कल्पना आहेत ते परमेश्वराला दावीद राजा म्हणतो की तू तू त्या जाण आणि माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा. म्हणजे परमेश्वर तू काय कर, मला माझ्या मनामध्ये जर काही कोणाविरुद्ध किंवा कशा विरुद्ध काही वाईट गोष्टी असतील माझ्या मनामध्ये तर तू काय कर, त्या काढून टाक, है ना. असं लिहिलंय की पहिल्या वचनामध्ये, हे परमेश्वरा तू मला पारखले आहेस, तू मला ओळखतोस, माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस, तू माझे चालणे व निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तन क्रमाची तुला माहिती आहे, है ना. परमेश्वराचं वचन सांगतं की परमेश्वर आपल्याला पूर्णपणे ओळखतो, त्याला आपल्या सगळ्या गोष्टीची त्याला काय माहिती आहे, है ना. दावीद राजा काय म्हणतो की परमेश्वरा तुझ्याकडून काहीच लपलेलं नाहीये, है ना. परमेश्वराचं वचन असं सांगतं की परमेश्वराचं वचनामध्ये असं लिहिलंय पुढे की जर मी अंधारात लपायचा प्रयत्न केला तर अंधार पण तुझ्या समोर प्रकाशासारखा आहे, है ना. तर परमेश्वराचं वचन दावीद राजा आज आपल्याला हे शिकवतोय की या स्तोत्रामधून की आपण परमेश्वरापासून काहीच गोष्ट लपवू शकत नाही, है ना. तर ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या जवळ येतो, ज्यावेळेस आपण उपवास प्रार्थनेमध्ये येतो, ज्यावेळेस आपण उपवास करतो, ज्यावेळेस आपण चर्चमध्ये येतो किंवा ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये असतो, तर आपल्याला ही गोष्ट माहिती पाहिजे की परमेश्वरापासून आपण काहीच लपवू शकत नाही, है ना. तर म्हणून परमेश्वराचं वचन दावीद राजा बोलतो की तू काय कर, झडती घेऊन माझी मनोगत जाण, मला पारख, म्हणजे काय होईल, माझा सनातन मार्गाने चालवता येईल. असं लिहितो की माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालव, है ना. चांगल्या मार्गाने चालण्यासाठी आपण स्वतःहून चालू शकत नाही, है ना. आपण स्वतःने काय केलं, आपण स्वतः चालायला लागलो तर काय करणार, आपण वाईट मार्गाला जाणार, चुकीच्या गोष्टी करणार. म्हणून दावीद राजा सांगतो की तू काय कर, तू मला सनातन मार्गाने चालव, है ना. असं लिहिले की हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही, तू मागून पुढून मला वेढले आहेस, माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस, है ना. परमेश्वराचं वचन सांगतो, दावीद राजा सांगतो की माझ्या मनातून, माझ्या तोंडातून जे शब्द निघतात ते पण तुला माहिती आहे, है ना. तू मला सगळीकडून वेढला आहेस, म्हणजे सगळीकडून तू माझा कव्हर केलेला आहेस. तर परमेश्वराचं वचन आपल्याला शिकवतं की आपण परमेश्वरापासून काहीच लपवू शकत नाही. तर म्हणून आज ज्यावेळेस आपण प्रार्थनेला आलोय, आपण त्यावेळेस आपण प्रार्थना करतोय, त्यावेळेस आपण पश्चाताप करणं गरजेचं आहे, है ना. परमेश्वराचं वचन याच्यासाठी आपल्याला सांगतं की परमेश्वराचं आपण पश्चाताप केला पाहिजे. आपण आपल्या सर्व गोष्टी परमेश्वराला ऑलरेडी माहिती आहे, म्हणून आपण त्याच्यासोबत खोटं बोलू शकत नाही. आपण त्याच्यासोबत असं नाही बोलू शकत की परमेश्वरा मी हे केलं नाही किंवा मी असं वागलो नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय, परमेश्वरासमोर खरा पश्चाताप करायचा आहे, खरा पश्चाताप करायचा आहे. कारण की ज्यावेळेस आपण खरा पश्चाताप करू त्यावेळेस परमेश्वराचं काय करतो, परमेश्वराचं दया तो आपल्यावर करतो, है ना. आपण जोपर्यंत पश्चाताप करणार नाही तोपर्यंत परमेश्वर काय करणार नाही. परमेश्वर म्हणेल की मला तर माहितीये की ह्यांनी काय केलंय, पण तो काय स्वतःहून काय करत नाही, पश्चाताप करत नाही, है ना. वाईचं वचन असेल तर पश्चाताप करा, काय स्वर्गाचे राज्य जवळ आहे, है ना. तर आज परमेश्वराकडे आपल्याला विचार करायचा, आपण प्रार्थनेमध्ये आलोय त्यास आपल्याला खरा पश्चाताप करणं गरजेचं आहे. आपण काय केलं पाहिजे,
आपण परमेश्वराकडे पहिली गोष्ट ही समजली पाहिजे की परमेश्वराला आपल्याबद्दल सर्व काही माहिती आहे. परमेश्वराला सगळं आपल्याबद्दल आपल्या कल्पना देखील माहिती आहेत. आपलं भविष्य देखील त्याला काय माहिती आहे. म्हणून असं लिहिलंय, हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडे आहे, हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. मी तुझ्या असं पुढे असं येतं, मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कुठे पळून जाऊ. मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस, अधोलोकी मी आपले अंतरून केले तरी पहा तेथे तू आहेस. आहे ना, असं लिहिलं परमेश्वराचं वचन. आपण हीच गोष्ट लक्षात येतं की परमेश्वर सर्वव्यापी परमेश्वर आहे. तो सगळीकडे प्रेझेंट आहे. तो सगळीकडे प्रेझेंट आहे. तो काय म्हणतो, स्तोत्रकर्ता म्हणतो की मी कुठेही गेलो तरी मी परमेश्वरापासून लपू शकत नाही. मी काहीही केलं तरी मी परमेश्वरापासून कोणतीच गोष्ट लपवू शकत नाही. म्हणून दावीद राजा शेवटी स्तोत्रसहितामध्ये म्हणतो की परमेश्वरा तूच काय कर, मला सनातन मार्गाने चालव, कारण की मी स्वतःहून ती गोष्ट करू शकत नाही. है ना. परमेश्वर काय आहे, तो सर्वव्यापी परमेश्वर आहे, तो सर्व ज्ञानी परमेश्वर आहे. त्याला सगळी गोष्टी माहिती आहे. त्यांनी सगळ्या गोष्टीचं काय केलंय, उत्पत्ती केली आहे. म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये असं लिहिलंय की परमेश्वर म्हणतो, स्तोत्रकर्ता म्हणतो की मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. मी गर्भात पिंडरूपाने असता तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद केले करून ठेवले होते. है ना. तर दावीद राजा म्हणतो की परमेश्वरांनी आपण माझी सृष्टी करण्याच्या अगोदर पासून तुम्हाला ओळखतोस. माझी जन्म होण्याच्या अगोदर पासून तू काय केलंय, माझ्या विषयीच्या कल्पना तू काय केल्या वहीमध्ये लिहून ठेवल्या आहेत. तर अशा परमेश्वराची ज्यावेळेस आपण आराधना करतो, ज्यावेळेस आपण अशा एका परमेश्वरावर विश्वास ठेवतो की जो सर्व काही जाणतो आपल्याबद्दल, त्यावेळेस आपल्याला त्याच्यासमोर खरेपणाने येणं गरजेचं आहे. है ना. योहान शुभवर्तमानामध्ये ज्यावेळेस तो येशू ख्रिस्त शमरोनी स्त्री सोबत संभाषण करतो, 4थ्या अध्यायामध्ये असं लिहिलंय ना, त्यावेळेस तो काय करतो, त्यावेळेस असं म्हणतात तिथे की तो म्हणतो की कसं तुम्ही आराधना कशी केली पाहिजे परमेश्वराच्या समोर, आत्म्याने आणि खरेपणाने तुम्ही काय करा परमेश्वराची. देव आत्मा आहे, 4:24 मध्ये असं लिहिले, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. है ना. तर परमेश्वर काय म्हणतो, आता आपल्याला परमेश्वर सांगतोय की परमेश्वरापासून काहीच लपलेलं नाहीये. परमेश्वराला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. तर तो आपल्याबद्दल पण सगळ्या गोष्टी जाणतो. म्हणून आपल्याला आज खरा पश्चाताप करण्याची गरज आहे. आपल्याला आज परमेश्वरापुढे येऊन खरा परमेश्वराकडे वळण्याची गरज आहे. है ना. ज्यावेळेस त्या परमेश्वर येशू ख्रिस्तानी त्या शमरोनी स्त्रीला सांगितलं की काय, आत्म्याने आणि खरेपणाने तू काय करायला पाहिजे, परमेश्वराची उपासना केली पाहिजे. त्यावेळेस ती काय म्हणते की ज्यावेळेस मसीहा येईल तो काय करेल, आम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवेल. असं लिहिलंय पुढे 4:25 मध्ये असं लिहिलंय. ती स्त्री त्याला म्हणाली, मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार हे आम्हाला ठाऊक आहे. तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल. येशू तिला म्हणाला, जो तुझ्या बरोबर बोलत आहे तो मी तोच आहे. है ना. तर आज परमेश्वर काय म्हणतो आपल्याला की जो मसीहा ज्या ख्रिस्ताची इस्रायली लोक सामरी लोक वाट बघत होते, तो ख्रिस्त काय म्हणतो, मी तोच आहे. आता परमेश्वराचं वचन आपल्याकडे पूर्ण आहे. त्यांच्याकडे अर्धच होतं, त्यांना फक्त जुना करार माहिती होता ना, त्यांना नवा करार माहिती नव्हता. पण आज आपल्याकडे पूर्ण परमेश्वराचं वचन आहे. येशू ख्रिस्तानी केलेली सर्व कामगिरी आपल्याला माहिती आहे. त्यांनी आपल्यासाठी कसा आपल्यासाठी त्यांनी काय केलं, आपला प्राण दिला आणि त्याने आपल्यासाठी आपल्या पापांच्या क्षमेसाठी त्याचं रक्त सांडलं, त्यांनी आपल्यासाठी ते क्रूस खांबावरचं मरण पत्कारलं. या सर्व गोष्टी ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे तर आपल्याला खरा पश्चाताप करण्याची गरज आहे. है ना. ज्यावेळेस आपण आपला खरा पश्चाताप करतो त्यावेळेस परमेश्वराच्या त्या रक्ताच्या द्वारे तो काय करतो, आपल्याला शुद्ध करतो. तो काय करतो, आपल्या पापांची क्षमा करतो, आपल्या पापांवर पांघरून घालतो. आणि आपलं वचन असं लिहिलंय की जरी तुमचे पाप कसले असे लाल असले तरी ते काय होतील, हे बर्फासारखे शुभ्र होतील. है ना. यशायाच्या पहिल्या अध्यायामध्ये लिहिलंय, यशाया 1:18 मध्ये काय लिहिलंय, काय करू आपण,
तुम्ही काय करा असं लिहिलंय त्याच्यामध्ये, परमेश्वर म्हणतो चला या आपण बुद्धिवाद करू, है ना. तो बोलतो तुम्ही या आपण बोलू. तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील, ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील. तुम्ही माझे ऐकायला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल, तुम्ही अमान्य होऊन बंड करा तर तलवार तुम्हाला खाऊन टाकेल. कारण परमेश्वराच्या तोंडचे हे शब्द आहे. परमेश्वर म्हणतो की तुम्हाला परमेश्वरांनी एक चांगलं ऑप्शन दिलंय की तुमच्याकडे एक इथे काय ऑप्शन आहे की परमेश्वरावर तुम्ही काय करू शकता, विश्वास ठेवू शकता. परमेश्वराने तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी तुमच्या जीवनावरती दया केलेली आहे. तुम्हाला पश्चाताप करायसाठी परमेश्वराने तुमच्या जीवनावर दया केली आहे. तर आज आपण आपल्याला काय करायला पाहिजे, या उपासामध्ये, या दिवसामध्ये किंवा या क्षणामध्ये आपल्याला परमेश्वरासमोर येऊन नतमस्तक होऊन परमेश्वरासमोर त्याच्यासमोर आपल्या पापांची कबुली केली पाहिजे. आपल्या पापांची ज्यावेळेस आपण कबुली करतो त्यावेळेस तो काय करतो, आपल्याला क्षमा करतो, है ना. ज्यावेळेस आपण बघतो परमेश्वर येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस खूप सारे चमत्कार केले त्यावेळेस त्यांनी भरपूर वेळेस असं म्हटलंय की जा तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. कारण की आपण बघतो की पापामुळे काय होतं, भरपूर गोष्टी ज्या वाईट गोष्टी आहेत त्या आपल्या जीवनामध्ये येतात. त्याचं पापाचं वेतन बायबल सांगतं की काय, मरण आहे. पापाचं वेतन मरण आहे. पण येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला काय मिळतं, सार्वकालिक जीवन मिळतं, आहे ना. तर आपल्याला जीवन आणि मृत्यू परमेश्वरांनी आपल्या समोर ठेवला आहे ना. मोशेच्या अनुवादामध्ये आपण बघतो की जीवन आणि मृत्यू आपल्या समोर आहे आणि परमेश्वर म्हणतो तुम्ही काय करा, जीवन निवडा. आज परमेश्वर तुम्हाला म्हणतो, आज परमेश्वर मला बोलतो, आज परमेश्वर आपल्या सगळ्यांसाठी एक विषय वचन सांगतो की काय कर, परमेश्वर म्हणतो की तुम्ही खरा पश्चाताप करा. आज आपण परमेश्वराला आमंत्रण देऊ की परमेश्वर तू काय कर, माझ्या झडती घे आणि तू काय कर, मला सनातन मार्गाने चालव. परमेश्वर आपल्या सर्वांना या वचनाच्या द्वारे आशीर्वाद करो. आमेन.